नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता शिक्षक भरती होणार आहे. त्यामध्ये विथ एंट्री राऊंडमध्ये तुम्हाला मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये साहजिकच खूप प्रश्न होते, असंख्य प्रश्न होते. त्या असंख्य प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की प्रभावी तयारी कशा पद्धतीने करायची, यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणत्या घटकावरती किती मार्कांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण की आता यावेळेला एकाच 3 मुलाखत पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. एका जागेसाठी 3 मुलाखत येणार, उमेदवारांची मुलाखत त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच खूप विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता संधी मिळणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की मुलाखतीची तयारी नेमकी कशा पद्धतीने करावी, कोणत्या गोष्टी वाचाव्यात, कोणत्या गोष्टी वाचू नयेत, कोणत्या गोष्टीकडे अधिक लक्ष द्यावं, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तुमच्या समोर एक जी स्लाइड दिसत आहे त्याकडे मी आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, बघा, या ठिकाणी मुलाखत एकंदरीत आपण तयारी करत असताना काही वेगवेगळ्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करणं हे अपेक्षित असतं. उदाहरणार्थ पवित्र पोर्टलमध्ये TET आणि टेट दोन्ही परीक्षेचे जे गुण आहेत ते लक्षात घेतले जातात आणि त्यानंतर 30 गुणांची वस्तुनिष्ठ मुलाखत जी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार ही तुमची होत असते. तर यामध्ये जे काही मुख्य प्रश्न असतात किंवा मुख्य भाग असतो यांचा जर आपण विचार केला तर जे गुणदान असतं ते खालील पद्धतीने होत असते. म्हणजे वैयक्तिक प्रश्न असतात 5 ते 8 गुणांसाठी, शैक्षणिक ज्ञान तुमचं तपासलं जातं, त्याच्यासाठी साधारणतः 5 ते 7 गुणे दिले जातात. त्यानंतर तुमचं अध्यापन कौशल्य अर्थातच डेमो लेसन हे सुद्धा चेक केलं जातं काही ठिकाणी, आणि तुमचं व्यक्तिमत्व आणि एकंदरीत तुमची संवाद साधण्याची शैली कशा पद्धतीने आहे त्यावरती सुद्धा खूप गोष्टी ह्या लक्षावर येतात असतात. त्याचबरोबर तुम्ही ही जी काही मुलाखत देत असता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा होती आणि एकंदरीत खूप पारदर्शक अशा प्रकारची ही प्रक्रिया असते. तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूला जात असतात, मुलाखतीला जात असतात, तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं तर तुमच्या रेझ्युमेचे किंवा बायोडेटाचे कमीत कमी 2 ते 3 प्रिंटर तुमच्याकडे असणं ह्या अपेक्षित आहे. तुमच्याकडे सगळी कागदपत्र असणं आवश्यक आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मार्कशीट असतील, TC असेल किंवा TET आणि टेटचा जो रिझल्ट शीट आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड असेल किंवा फोटो असेल. या व्यतिरिक्त एक तो फाईल फोल्डर जी असते तर त्याच्यामध्ये ही सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ठेवणं हे अपेक्षित असतात आणि ती फाईल तुमच्यासोबत अशी असावी. जाताना तुमचा उत्तम असा पोशाख सुद्धा असावा. महिला असेल तर त्यांनी चांगल्या फॉर्मल कलरची कधी साडी नेसलेली असावी. त्याच्यानंतर जर आपण पुरुष असाल तर त्या ठिकाणी साहजिकच शर्ट पॅन्ट, त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन खूप चित्रविचित्र अशा प्रकारचे कपडे नकोत. शक्य असेल तर तुम्ही टाय सुद्धा वापरू शकता. छानशी इन केलेली असेल, शर्टिंग केलेली असेल तर अशा पद्धतीने अपेक्षित असतं. ड्रेस कोड हा फॉर्मल असावा जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. साधारणतः ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या शाळेमध्ये आपण मुलाखतीसाठी जात आहोत तर त्या संस्थेची स्थापना कधी झाली होती, त्या संस्थेचं एकंदरीत अकॅडमिक त्याचबरोबर जी काही शाळा आहे तर ती कोणत्या संस्थेच्या माध्यमातून रन होते, ती कोणी स्थापन केली होती, किती वर्षापूर्वी स्थापन, याच ठिकाणी होते का आता सध्या ज्या ठिकाणी आहे, या संस्थेच्या माध्यमातून, या शाळेच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांची निवड कोणकोणत्या गोष्टींसाठी केलेली आहे, किंवा विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कुठल्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे क्रीडा क्षेत्र असेल तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये शाळेची एकंदरीत कामगिरी कशी आहे किंवा शाळेमधल्या घटकांची कामगिरी कशा पद्धतीने आहे याची सुद्धा माहिती आपल्याला असणं अपेक्षित असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर आपण मुलाखतीसाठी तयार होतो असं मला तरी वाटतं. म्हणजे तुमचा फॉर्मल ड्रेस असेल, त्याच्यानंतर तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहात तर त्या ठिकाणच्या एकंदरीत सगळ्या प्रक्रियेची माहिती तुम्हाला असणं हे अपेक्षित असते. आता यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याची उत्तरं द्यायची. तर सुरुवातीला जे आहे तर ते तुम्हाला विचारतील किंवा तुम्ही स्वतःबद्दल सांगा किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ असं म्हटल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं नाव, शिक्षण, TET आणि टेटमध्ये जे काही गुण मिळालेले असतील ते तुम्ही सांगू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला शिक्षक का व्हायचं आहे, शिक्षक होण्याचं नेमकी तुमच्या मनामध्ये आवड कशी निर्माण झाली, ही पॅशन तुमच्यामध्ये कशा पद्धतीने आली, किंवा तुम्हाला का असं वाटलं की मी शिक्षकच व्हावं, इतर प्रोफेशनपेक्षा मला शिक्षण या खात्यामध्ये मी माझ्या व्यक्तिमत्वाला जास्त जस्टिफिकेशन देऊ शकतो, मी माझ्या कौशल्यांचा कशा पद्धतीने वापर करू शकतो, हे तुम्ही तुमच्या साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगू शकता किंवा याच्यापेक्षा कमी वेळ घेतला तरी सुद्धा चालेल. आता एक महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला कायम विचारला जाईल तो म्हणजे की शिक्षक मुलांमध्ये बदल घडवण्याची इच्छा असेल किंवा समाजसेवा असेल, एक स्थिरता असेल, म्हणजे
कुठं सांगून देतो की नाही मला समाज, परंतु त्यामागचं एक महत्वाचं हे सुद्धा कारण असतं की आपल्याला नोकरी हवी असते, कारण की त्यामधनं आपल्याला आर्थिक स्थिरता मिळते. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आपण टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये असतो तर शिकवण्यासोबतच आपल्याला शिकायला सुद्धा मिळतं. त्याच्यामुळे शिक्षक होण्याचं ते खूप मोठं ॲडव्हान्टेज आहे. शिक्षक म्हणजे हे नदीसारखं असतं, ते एका थांबलेल्या डबक्यासारखं नसतं, साचलेल्या तलावासारखं नसतं किंवा समुद्रासारखं नसतं. ते अथांग जरी असलं तरी सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सातत्यानं प्रवाहित होत राहतं. आणि प्रवाहित होत असणारं पाणी जसं स्वच्छ राहतं, शुद्ध राहतं, निर्मळ राहतं, ते पिण्याजोगं राहतं, ते अनेकांची तहान भागवू शकतं, अनेकांची जीवनं त्याच्यावरती डिपेंड असू शकतात. अगदी तशाच पद्धतीनं शिक्षकाचं जीवन सुद्धा असतं की ज्याच्या व्यक्तिमत्वाकडे बघून अनेक पिढ्या ह्या घडत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्या उत्तरामध्ये समाविष्ट करू शकता, जेणेकरून एक चांगल्या पद्धतीचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तुमची अध्यापन शैली नेमकी कशा पद्धतीची आहे, म्हणजे ती स्टुडंट ओरिएंटेड आहे, म्हणजेच विद्यार्थी केंद्रित आहे, की ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवणार आहात, व्याख्यान पद्धतीने शिकवणार आहात, इझी टू हार्ड मेथडने शिकवणार आहात, हार्ड टू इझी मेथडने शिकवणार आहात. तुम्ही जी कुठली पद्धत वापरली असेल त्याच्यामध्ये ICT म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काही संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर केलेला असेल किंवा समावेशक शिक्षणाचा जो काही समावेश केलेला असेल, त्या सगळ्यांबद्दल ते तुम्हाला सांगायला हवं. आणि एक म्हणजे काय, तर आपण प्रश्न ज्या वेळेला आपल्याला विचारण्यात येईल तर त्यावेळेस आपल्याकडे संयम हवा. आपण जे बोलतोय ते स्पष्ट समोरच्याला ऐकायला जायला पाहिजे. तुमच्या बोलण्यामधलं काहीतरी वेगळे पण जाणवलं पाहिजे. अन्यथा आपण रेग्युलर जे सगळे विद्यार्थी उत्तर देतात तशाच पद्धतीने उत्तर जर देत गेलो तर ते काही फारसं इफेक्टिव्ह होत नाही, आणि त्यामुळे काहीतरी वेगळं शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता आपण सगळ्यात मोठी कमकुवता असं विचारलं जाऊ शकतात किंवा व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, व्हॉट आर युअर विकनेसेस, आपली स्ट्रॉंग बाजू काय आहे, आपली विकनेस काय असतील. तर विद्यार्थी खूप बोलत असतील, समजा वर्गामध्ये गोंधळ करत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एखादा विद्यार्थी असेल तो खूप नॉटी असेल, खूप तो चंचल असेल, तर अशा परिस्थितीमध्ये अशा विद्यार्थ्यांसोबत तुम्ही कसं टॅकल कराल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही नेमकं काय, कोणत्या गोष्टींचा, कोणत्या संसाधनांचा, कोणत्या रिसोर्सेसचा तुम्ही वापर करता, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही डेमो लेसनची तयारी कशा पद्धतीने करता. आता डेमो लेसनची तयारी करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला डेमो झाला पाहिजे, या गोष्टीकडे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ते ग्रीटिंग सुरुवातीला आपण ज्यावेळेला एखादा टॉपिक सिलेक्ट करताना तुम्ही खूप छानशा पद्धतीने करा. मी डेमो कशा पद्धतीने द्यावा याच्यावरती एक नंतर कधीतरी व्हिडिओ बनवेल, किंवा एक स्टेप बाय स्टेप आपण इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने करावी हे त्याच्यामध्ये करतोय. म्हणजे डेमोची तयारी कशी करावी हा पूर्ण एक वेगळा भाग असू शकतो. तर त्याबद्दल आपण नंतर पुन्हा कधीतरी डिस्कस करूयात. मला असं वाटतं की मुलाखतीला जात असताना तुम्हाला NEP वरती प्रश्न 100% विचारले जाऊ शकतात. तुमचं सामान्य ज्ञानावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमचं शैक्षणिक ज्ञान सुद्धा तपासलं जाऊ शकतं. त्यामुळं आपण हे सगळं करत असताना आपल्या व्यक्तिमत्वातून काय करायला पाहिजे, तर कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे, आत्मविश्वास आपल्यामध्ये असायला पाहिजे. आपण जेही उत्तर देत आहोत ते हसतमुख पद्धतीनेच आपण द्यायला हवीत, असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटतं. जर आपल्याला एखादा प्रश्न समजला नाही तर तो आपण पुन्हा प्रश्न विचारण्याची त्यांना विनंती शकतो की सर मला हा प्रश्न समजला नाही, तुम्ही पुन्हा एकदा मला समजावून सांगता का. आणि शेवटी धन्यवाद म्हणायला विसरू नका. तुमचा इंटरव्ह्यू कितीही खराब जाऊ द्या किंवा कितीही चांगला जाऊ द्या, फार चांगला गेला तर ओव्हर एक्साइटेड होऊ नका, आणि फारच जर समजा साधा गेला तरी सुद्धा फारसं काही पॅनिक होऊ नका. ह्या सगळ्या गोष्टींकडे जर आपण खूप पॉझिटिव्हतेने मला असं वाटतं बघितलं, सकारात्मकतेने बघितलं, तर आपला इंटरव्ह्यू हा निश्चितच चांगला होऊ शकतो, खूप चांगला सुद्धा होऊ शकतो आणि चांगले मार्क्स मिळू शकतात. एखाद्या विद्यार्थ्याला तुमच्यापेक्षा जास्त जरी मार्क असले तरी सुद्धा तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढतात. असं मी स्वतः बघितलेलं आहे की अनेक वेळेला असं होतं की आपल्याला कमी मार्क्स असतात, एखाद्या विद्यार्थ्याला जास्त मार्क असतात, परंतु आपलं संवाद कौशल्य बघून, कारण की शेवटी संस्थेला एक असा विद्यार्थी पाहिजे, असा उमेदवार पाहिजे, असा शिक्षक पाहिजे की जो सतत पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, समाजाच्या आणि सोबतच सरकारच्या सुद्धा सतत संपर्कामध्ये राहील आणि त्याच्यामुळे आता निवड होईल. तर त्याच्यामुळे शिक्षक म्हटल्याच्या नंतर तो संवाद कशा पद्धतीने साधतो, तो नवीन लोकांसोबत लवकर परिचय कशा पद्धतीने करतो आणि आपले जे मुद्दे आहेत तर तो कशा पद्धतीने समोरच्या मनावरती बिंबवतो, हे सगळ्या गोष्टी, हे सगळे फॅक्टर्स प्रचंड महत्वाचे आहेत. म्हणून मला असं वाटतंय की आपण मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने करावी जेणेकरून 100% आपलं सिलेक्शन होईल. या दृष्टिकोनातून खूप सारे व्हिडिओ मी नंतरच्या काळामध्ये बनवणार आहे. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सरळ कमेंट बॉक्समध्ये टाका. एका व्हिडिओने निश्चितच ही मुलाखतीची तयारी कशी करावी हे काही लक्षात येणार नाही, परंतु मला असं वाटतं की ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला या
PPT मधनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहा. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी निश्चित माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद.